कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लक्ष्मी, तुला एक सांगू का? मला काय वाटलं होतं की त्या जयननं फक्त आपलीच मदत केली, पण असं नाहीये लक्ष्मी. त्याने कितीतरी लोकांची मदत केली आहे. इतक्या लहान वयात किती समजूतदार आहे तो. लक्ष्मी, आपण आपल्या हक्काचं घर बांधण्याकरता किती वर्ष झगडतोय, हो की नाही? अगं, पण त्यानं कितीतरी गरीब लोकांची मदत करून त्यांना हक्काचं घर मिळवून दिलंय. ते लोक ना देव मानतात त्याला, देव. अगं, किती मान देतात त्याला. खरंच सांगतो, हे सगळं पाहिलं आणि मला भारावल्यासारखं झालं. अगं, हा जयंत आहे ना, लाखात एक आहे. अहो, तुम्ही त्यांच्याबद्दल इतकं भरभरून बोलताय खरं, पण मला बाई खात्री नाही वाटत आहे. का कुणास ठाऊक, भीती वाटते. आपल्या भावनाच्या बाबतीत जे काही घडलं त्यानंतर कुठलाही निर्णय घेताना खूप भीती वाटते हो. सारखी मनात धाकधूक होते. खरं सांगू का तुम्हाला, जान्हवीच्या बाबतीत ना विषाची परीक्षा नाही घ्यायची मला. लक्ष्मी, असा विचार का करतेस तू? भावनाच्या बाबतीत काहीतरी वाईट साईड घडलं म्हणून जानूच्या बाबतीत सुद्धा तसंच काहीतरी घडेल असा विचार का करतेस? आणि मला सांग, कधी ना कधीतरी आपल्याला जानूच्या लग्नाचाही विचार केलाच पाहिजे ना. एक आई म्हणून तुला जानूच्या भविष्याची काळजी वाटणं हे साहजिक आहे, त्यात काहीच चूक नाहीये. अगं, पण आपण दोघेही त्या जयंतला भेटलो आहे. अहो, तुमच्या लक्षात आलंय का, ते जयंतराव एकटे राहतात हो. उद्या आपण जान्हवीचं लग्न लावून दिलं तर आपली जान्हवी त्या घरात कशी राहणार? अहो, भरल्या घरात लहानाची मोठी झाली आहे ती. उद्या तिकडे काही दुखलं खुपलं तर कुणाला सांगणार? मन कुणाकडे हलकं करणार? लक्ष्मी, तुला एक गोष्ट माहितीये का ग? आपली जानू मोठी झाली आहे आता. जबाबदारी घेणं म्हणजे काय असतं हे तिला कळतं, अगदी चांगलं कळतं. आणि मुख्य म्हणजे तिला तिच्या आई वडिलांच्या परिस्थितीची जाणीव आहे. हे बाई, संतोष आणि हरीश जयंतची चौकशी करणार आहेत की नाही? समजा हे सगळं केल्यावर जर तुला ते स्थळ योग्य वाटलं तर, आणि तरच आपण पुढे जाऊ. मग तर झालं. लक्ष्मी, हनी, जानू किती लकी आहे ना. बरं हनी, या साड्या ड्रायक्लीनला टाकायच्यात ना? हो, बट हा ब्लाऊज नको देऊ. साडी दे फक्त. बर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.